गाईज आज आहे KPL चा तिसरा दिवस। तर आज आमची फायनल आहे। फायनलमध्ये जे आता सेमीफायनल आहे, सेमीफायनलमध्ये येतात 4 टीम आहेत। 4 टीममधून ज्या 2 टीम हरतील ते फायनलमध्ये जातील। मग आता फायनल दुपारी चालू होणार आहे। तर चला तुम्हाला दाखवतो आज कोणत्या टीमचं मॅच आहे आणि मॅच कशी होतील। तर आम्ही ग्राउंडवर आज मी सकाळी झालो आहे, करण नाही आला कारण की करणची आज मॅच नाही आहे त्याच्यामुळे। तर चला दाखवतो तुम्हाला। तर आपले विशाल भैया मस्त ट्रॉफी वगैरे साफ करतात, टेन्शन नाही। फायनली आमचा KPL चा डे 3 सुरू झाला आहे। तर आता आमच्या पिचवरती हळूहळू प्लेयर्स येत आहेत। तर प्लेयर्स आल्यावर आता आमचीच पहिली मॅच आहे, मग आम्ही टॉस करणार, मग आमची मॅच चालू होईल। तर चला बघू पुढं आता कसं कोण टॉस जिंकतं, कोणाची फर्स्ट मॅच होती दाखवतो तुम्हाला। तर हे आमचे फायनलचे प्रमुख पाहुणे, तर बघू कोण आले। या ठिकाणी दिलावर मेजर यांचा पण या ठिकाणी सत्कार आहे, त्याचबरोबर रियाज मेजर यांचा या ठिकाणी सत्कार आहे। संजय पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। आम्ही टॉस करायला ग्राउंडवर जात आहे, बघू आता कोण टॉस जिंकतो। आणि हे माझी स्ट्रिंग लानीवर इधर धनी राव ये ऐसा नहीं चलता, मेरी स्ट्रिंग चुरा के भाग रहा है। तो चला SP ब्रांड वर्सेस SP किंग। तर चला आता 2025 KPL पर्व 2 आता आमचं सेमीफायनलचा टॉस होणार आहे। हे आमचे अनिका शेठ चला आता फायनल आमची टॉसची तयारी सुरू झाली। तरी आमची टीम SP किंग वर्सेस SP ब्रँड सेमीफायनल चालू होणार आहे। तर आता टॉसची सुरुवात। नाको यूट्यूब हाय गाइस हमसे भी धन्यवाद। स्पीकिंग आम्ही टॉस जिंकलोय। आता बॅटिंग करायची, बॉलिंग सगळे टीम मॅनेजमेंट सारच होईल। बघूया बॅटिंग होती बॉलिंग गंभीर। अरे आयफोन प्लेयर बॉल खाता ना समजला नाही, चांगली गोलंदाजी करतोय तो किशोर। किशोरच्या या ओव्हर मध्ये एकूण 6 धावा निघल्या। किशोर काय करतो तो किशोर, पुढचा चेंडू इथून टोलावलाय तो बॉल त्याला बंडलाईनच्या दिशेने। त्याचबरोबर संघ प्रकारचे भाषण केस झाली होती 2 इनिंग्स आहे। विजय शेट्टीने खूपच रन बनवलेत, 71 रन बनवलेत। आता आपली फिल्डिंगची बारी आहे। तर आपल्याला विशाल शेट आणि विजय शेट सांगत आहे की पुढे फिल्डिंग कशी लावायची, काय करायचं ते। तर बघू ऐकू त्यांचं आणि बघू कोण कुठं फिल्डिंगला जातं ते। तर हवा खूप आहे त्याच्यामुळे आवाज थोडा वेगळा येऊ शकतो माझा। तर चला आपली आता मॅच सुरू झाली आहे आणि आपली फिल्डिंगची बारी आहे। बॅटिंग तर आपली झाली, आता आपल्याला सगळे फिल्डिंगचे नियोजन चालू आहे। तर बघू आता फिल्डिंग कशी कशी करतात, कोण मॅच जिंकतो की हारतो
जिंकलो तरी काही नाही, हारलो तरी काही नाही, काही कारण सगळे आपलेच पोर आहे, काही टेन्शन. वातावरण खराब आहे त्याच्यामुळं हवा खूपच चालू आहे, तर पाऊस येण्याची खूप शक्यता आहे. त्याच्यामुळं आम्ही खूप वेळ झाला असेच उभे आहे. तर आता बघू काय होतं ते पुढं. प्लॅनिंग काय आमच्या संपन त्यावेळेस बिल्डिंग लागन आणि त्यावेळेस आम्ही बघू आता काय होतं ते. तर वेट करतोय आम्ही. फील्डिंग जास्त करू प्लॅनिंग आकाश तू रेडी राहिला काय पाहू. बॉल मध्ये लागतात फक्त आणि फक्त हात पाय सामना चालू कर लवकर. अतिशय सुंदर अशी मॅच चाललेली आहे. एक स्टार अक्षयचा संघ आहे आणि त्याला सगळे सपोर्ट करतायत. आपले पांडू भाई इथं उभे आहेत. हा संघ तुम्ही बघू शकता. आपले क्रिकेटचे कसे फॅन्स आहेत हे विजय भाई हे सगळे एक स्टारला सपोर्ट करतायत. तुम्हाला दाखवतो यांचा जल्लोष. आज आला बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. विशाल भाई काही करतायत. विशाल भाऊ राठोड बघू शकता तुम्ही एक स्टार वाले कसं सपोर्ट करते. खास क्रिकेट खेळण्यासाठी शेवगाववरून आलेले आपले क्रिकेट मनोज भाऊ इकडे बघा. एक मिनिट. हे महेश भाई आज यांनी खूप असं कष्ट केलेलं आहे आपल्या टीम साठी आणि जिंकल्यावरती टी शर्ट काढून पळणार आहे. काय आपले दीपक शेट्टी आहेत. बघू शकता एक स्टारला सपोर्ट करायला किती आपल्या इथं मस्त फॅन्स आलेले आहेत. हे सगळे एक स्टारला सपोर्ट करतात आणि एक स्टार कृष्णा पवार आणि त्याबरोबर महेश सुद्धा एक बॉल शिक्षक हे बघू शकता किती गोंधळ चालला इथं. कॉमेंट्री आले ओल्ड ओढून मरून गेलेत पण यांचं कोणी ऐकत नाही. समोरची टीम खेळायला तयार नाही. एक नंबर बॅट्समॅन सुधाकर शेठ यांच्यावर आता पूर्ण जिम्मेदारी बसलेली आहेत. एका बॉल मध्ये 2 रन लागतात तरी मारणार आहेत. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि हे बघा ग्राउंडवर कसा गोंधळ चाललाय. साईड कोणी ऐकायला तयार नाही. आणि हे बसलेले आपले बॅट्समॅन नक्की तुम्ही बघू शकता इथं कसं राहणं चालू आहे.
एक बॉल दिलं ना मॅच जिका फक्त तमाबरची मॅच काही तर एका प्लेअर होते आता सगळे मॅच आहे एक बॉल मध्ये 2 रन लागतात आणि मारणार आहे त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे तर सर आता फायनली आपली मॅच सुरू होणार आहे त्याच्यामुळे हे दोघं एकमेकांचा सत्कार करतात आता मॅच स्टार्ट होणार आहे एक बॉलमध्ये 2 रनांची गरज आहे बघू आता काय होतं पुढे तर अंपायर रेडी आहे तर ओके हंपरनी व्हाईटचा इशारा केला आहे आता व्हाईट आहे की नाही तर तिथं जाऊन कळेल तर चला फायनली सेमीफायनलची दुसरी मॅच इथं संपली आहे एक स्टार हा संघ जिंकला आहे पोर फार कपडे काढून असं राहिले बघू आता काय होतं ते पुढं मला वाटतं दुसरी टीमवाले थोडेसे नाराज आहे त्यांचं असं म्हणणं आहे की व्हाईट बॉल नाही आहे बघू आता अंपायर डिसिजन तर व्हाईट बॉल आहे तर आता आपण असं आहे की तर आपल्याला जो बघावं लागणार आहे एक स्टारच्या फॅन सर्कल खूप मोठा आहे एक स्टारसाठी खूप सारे जण सपोर्ट करत आहेत तर तुम्ही अतिशय असं तणातणीचं वातावरण झालेलं आहे आणि एक स्टार विन असं बोलत आहे मोठ्या अंपायरची एक होते समोरच्या टीमला त्यांचा निर्णय चुकीचा वाटतोय समोरची टीम खूप नाराज झाली आहे उगा आता अंपायर काय डिसिजन देते आणि एक स्टार जिंकलेला आहे वाईट आणि एक रन भेटले आहे आणि आपली एक स्टार जिंकलेली आहे हे खूप जल्लोष यांचा अंपायर डिसिजन आहे व्हाईट बॉल आणि एक रन आहे आणि आपली एक स्टार जिंकलेली आहे पण समोरच्या टीमला त्यांचं डिसिजन चुकीचं वाटतंय ते मानायला तयार नाहीये त्यांनी घरी जावं आता खूप तुम्ही धिंगाणा घातलाय सरळ व्हाईट आहे पण समोरची टीम मानायला तयार नाहीये त्यांना आता अंबानी येऊन सांगणार का मुंबई इंडियन्सचे ते काय म्हणते मला ओनर खूप थंडीचं वातावरण आहे कोणी ऐकायला तयार नाही आपले महेश भाई पांडवाच्या सोबत आताची मॅच मॅन ऑफ द मॅच विनोद यांचा सत्कार नमस्कार गाईज आज आपली KPL खेळता थोडं KPL मध्ये भांडण वगैरे झाले त्यामुळं आपले काय फायनल वगैरे झालेलं नाही तर आता तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे कसं पाऊस वगैरे आलेला आहे खूप ढग आलेला आहे इकडं आणि हे आपले दीपक शेटन ते KPL मध्ये खेळायला नाही भेटले त्याच्यामुळे आता सध्याला ते रस्त्यावरती क्रिकेट खेळतात तुम्हाला दाखवतो आम्ही तुम्ही बघू शकता हे बघा आपले दीपक शेठ आणि रोहित शेठ आता यांना खेळायला ग्राउंड कमी पडलं तर आता हे डांबरीवरती खेळायला लागलेत दीपक शेठ बॉलिंग करत आहे रोहित शेठ बॅटिंग करत आहे आणि हे दाखवतो तुम्हाला वातावरण कसं दिसतंय बघा रस्त्यावर थोडं पाणी पडलेलं आहे पाऊस पडलेला आहे तर चला थोडं दीपक शेटकडे जाऊ हे इकडं आपला लाल्या याच्याकडे बघा आमचा टीमचा प्लेयर संकेत गेलाय झाडा झुडपात दीपक शेट काय म्हणणं आहे तुमचं हा रस्त्यावर लोकाला जायला रस्ता रोहित शेट तुझं काय म्हणणं आहे हे रोहित कर रोहित तुझं काय म्हणणं आहे
फायनल मध्ये हरलो. ते रोहनची टीमने फायनल जिंकली. फायनल अशी जिंकली ना, विरोधक कोणी नव्हते त्यांना, बिना विरोधाची ते फायनल जिंकले. 1 साइड किंग झाले ते. खूप डेंजर असं वातावरण आहे. डगफुटी झाली इकडं. आता आपले संकेत भाऊ थोडं विचारू आपण त्यांना, काय वाटतं आज, काय वाटतं तुम्हाला, फायनल झाली की नाही? का कोणा झाला म्हणते? आमच्या रोहितला तिथं ग्राउंडवरती खेळायला काय रोग आला होता काय माहित, पण इथं असं बॉल मारतात की जसं रोहित शर्माची आवला बघा ना कसं मारते. मला बेस्ट विकेट किपिंग भेटले नाही, पण तिची ट्रॉफी नव्हती का रे? ए रोहित मला बेस्ट विकेट किपिंगचं भेटलं असतं, पण तिचं तुमच्या याच्याकडे बक्षीस नव्हतं ना ते. तरी हा करण दादा खेळताना, दीपक शेटची बॉलिंग, अभिषेक दादा 2 शब्द. आपली काही फायनल झाली नाही याच्याबद्दल 2 शब्द तुम्ही बोलू शकता. तरी हा सगळ्यांचा डाऊट. यांनी खूप मेहनत केली पण यांच्याकडे काही ती ट्रॉफी आली नाही. विघ्नहर्ता टीमचे एकमेव कप्तान हो एक मार का कुठे मारे रे यार, तू मारशील ना दादा. खुखार असा बॉलर, पण त्याला काही बॉलिंग भेटली नाही, पण तो खूप खुश आहे. तरी पण त्याच्या तोंडावरनं आपल्याला खूप जाणवत आहे तो कंटाळला. तो बिचारा कंटाळला, तो स्वतःला बघतोय आता कशी बॉडी झाली ती. हा बॅट्समन बारकासा इनसाइड एज. हा अभिषेकचा मित्र रोहितचा भाऊ. गाईज आता आमची तर KPL तर आज लास्ट डे होता, त्याच्यामुळे KPL तर संपली आहे. आता संध्याकाळचा टाइम झालाय मस्त पैकी. आम्हाला काम धंदे नाही. हे किरण शेठ असं बॅट घेऊन फिरत आहे, हे प्लॅस्टिकची बॅट घेऊन फिरत आहे. आज याला काम नाही धंदे नाही. हा चल निघ चल. आणि हे आपला मॅन ऑफ द सिरीज हा, हे काहीच कामाचं नाही. अरे आमचे विजय शेठ धनगर राठोड, याला कामानं धंदे. हा जो बिगर कामाचं आहे, हे लहान लहान पोरातून खाऊ मागू खात आहे. याला काही कामं नाही धंदे नाही. आले की लहान पोरातून मागून मागून खात ते.